नमस्कार मित्रांनो, आरतीज इन्फो चॅनलवर तुमचे स्वागत आहे. जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र म्हणजे वोटर आय-डी नसेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक आयोगातर्फे सर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहीम वेगाने राबवण्यात येत आहे. अनेक लोकांना अजूनही माहीत नाहीये, की या मोहिमेअंतर्गत जर तुम्ही तुमची माहिती व्हेरिफाय केली नाही, तर मतदार यादीतून तुमचे नाव कायमचे कट होऊ शकते. हो, तुम्ही बरोबर ऐकले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, की सर म्हणजे नक्की काय? ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा? आणि कोणत्या चुका टाळायच्या? जेणेकरून तुमचे मतदान सुरक्षित राहील. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण एकही स्टेप मिस झाली तर तुमचे नुकसान होऊ शकते. तर आपण ह्या वोटर्स ई-सी-आय गव्हर्नमेंट.इन ह्या वेबसाईटवर आलेलो आहोत. तर इथे तुम्हाला सर 2026 सर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ह्या मोहिमेअंतर्गत आपल्याला आपले मतदान यादीतील नाव करेक्ट करून घ्यायचे असेल. आता ह्यामध्ये भरपूर लोकांचं असं झालेलं आहे, की काही लोकांचे डुप्लिकेट नावं आहेत. म्हणजे ते आधी जर दुसऱ्या गावी असेल, तर तिथं त्यांचे नाव आहे आणि जर ते कुठे दुसरीकडे शिफ्ट झाले असेल, तर तिथे पण त्यांचे नाव. म्हणजे हे असे डुप्लिकेट नावं पण त्यांचे आहेत लिस्टमध्ये आणि काही जणांचे नेममध्ये काही प्रॉब्लेम असेल, नावामध्ये काही मिस्टेक्स असेल, तर ते पण तुम्ही इथे करेक्ट करू शकता. ठीक आहे. तर मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न सर म्हणजे काय? तर सर म्हणजे अ, वेगळं असं काही नसून तुम्हाला निवडणूक आयोग दरवर्षी मतदार यादी अपडेट करत असते. पण यावेळेस त्यांनी सर ही एक मोहीम राबवली आहे. सर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. या अंतर्गत ते मतदार यादीतील सर्व चुका पूर्णपणे करेक्ट करत आहेत. ज्या व्यक्तीचे सपोज निधन झाले असेल, ज्यांनी आपले घर किंवा गाव कायमचे बदलले असेल किंवा ज्यांनी नावे 2-3 ठिकाणी आहेत, अशा बोगस किंवा निष्क्रिय मतदारांची नावे यादीतून बाद केली जात आहेत. यासाठी तुमच्या भागात BLO म्हणजेच बूथ लेव्हल ऑफिसर घरोघरी जाऊन इन्युमरेशन फॉर्म म्हणजे गणना फॉर्म भरून घेत आहे किंवा पडताळणी करत आहे. जर तुम्ही घरी नसाल किंवा तुमच्याकडे BLO आले नसतील किंवा तुम्हाला काही कॉल आला नसेल, तर तुम्ही स्वतः ऑनलाईन जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. म्हणजे काही ठिकाणी त्यांचे इलेक्शन कमिशनचे त्यांनी प्रत्येक एरिया वाईज सेटअप ठेवलेला आहे. तर तुम्ही तुमच्या नियर बाय संपर्क कार्यालयात किंवा भेट द्या आणि तिथे तुम्ही विचारा किंवा तुम्हाला फोन पण येऊ शकतो. ठीक आहे. तर महत्त्वाच्या ह्याच्या काही डेट्स आहेत. ठीक आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे आता आपण सर्वात महत्त्वाच्या तारखा पाहू. कारण ज्या निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केल्या आहेत, तुमच्याकडे तुमचे डिटेल्स व्हेरिफाय करण्यासाठी 17 ऑगस्ट 2026 ही लास्ट डेट आहे. यानंतर काय होईल, जर तुम्ही 17 तारखेच्या आत जर तुमचं करेक्शन नाही केले, तर तुमची यादी जी आहे, ती जुनीच यादी अपलोड होऊन जाईल आणि 26 पर्यंतची अंतिम मुदत. यानंतर काय होईल, जर 17 ऑगस्ट 2026 रोजी ड्राफ्ट वोटर लिस्ट म्हणजे मतदार यादी जी प्रसिद्ध केली जाईल, या यादीत तुमचे नाव, माहिती जशी छापून आली आहे, म्हणजे जसे आहे तेच तुम्हाला पुढे पाहावे लागेल. समजा त्या यादीत तुमचे नाव नसेल किंवा काही मिस्टेक्स असेल, स्पेलिंग मिस्टेक असेल, तर घाबरू नका. 17 तारखेनंतर 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या एका महिन्यात कालावधीत तुम्ही तुमच्या सर्व करेक्शन्स, नवीन नोंदणी किंवा करेक्शनचे फॉर्म सबमिट करू शकता. आणि सर्व बदल पूर्ण झाल्यानंतर 19 ऑक्टोबर 2016 ला जी अंतिम आणि फायनल मतदार यादी होईल, फायनल वोटर लिस्ट जाहीर केली जाईल. याच यादीतील मतदार पुढील निवडणुकीमध्ये मतदान करू शकतात. तर तुम्ही 17 तारखेपर्यंत तुमच्या जवळच्या केंद्रात किंवा अ, काही संपर्क कार्यालय असतात आपले नगरसेवक किंवा आमदारांचे, त्या ह्याच्यात जाऊन तुम्ही सगळी डिटेल्स काढा आणि 17 तारखेच्या आत तुम्ही तुमचं फॉर्म करेक्शन किंवा काही असेल तर ते सगळं चेक करून घ्या ह्याच्या अगेन्स्ट सर इंटेन्सिव्ह रिव्हिजन. ओके. स्क्रीन आता ह्यावर स्क्रीनवर तुम्ही बघत असाल हा त्यांचा आहे. तर आपण
तुम्ही स्क्रीनवर असाल, लॅपटॉपमध्ये असेल किंवा मोबाईलमध्ये असेल, तर ही साईट ओपन करा. ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक शेअर करेन. ठीक आहे. तर आपण आता ओपन केलेली आहे. त्या वेबसाईटमध्ये तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन दिसेल. सर म्हणजे काय, फिल इन्युमरेशन फॉर्म, सर्च युअर नेम इन लिस्ट अँड सबमिट डॉक्युमेंट अगेन्स्ट नोटीस इश्यूड. ओके. तर फिल इन्युमरेशन फॉर्म जर ह्याच्यावर तुम्ही क्लिक केलं, तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचा इथं कॅप्चा एंटर करा. तर मी माझा मोबाईल नंबर एंटर करतो. हे बघा, इथे आता ऑनलाईन फॉर्म सबमिशन बाय इलेक्टर. आता तुम्ही तुमच्या इथं स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र, तुमचा EPIC नंबर इन 2026. तुमचा नंबर इथे सर्च करा, फील्ड इज रिक्वायर्ड. तुमचा EPIC नंबर हा कसा काढायचा, आता हा एक क्वेश्चन आहे. तर इथे तुमचा तुम्ही तुमच्या जवळच्या सेंटरमध्ये जाऊन फिल केलेला बेटर आहे, कारण ऑनलाईन काही गोष्टी आपल्याकडे नसतात. आता हा EPIC नंबर काल मला ज्यावेळेस मी सेंटरमध्ये गेलो होतो त्यावेळेस त्यांच्याकडे एक ॲप आहे. तिथे तुमचं ते फक्त नेम विचारतात आणि नेमच्या बेसिसवर तुमचा ते EPIC नंबर वगैरे सगळं करून घेतात आणि फॉर्मसुद्धा भरून घेतात. तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल, ऑनलाईन करण्यापेक्षा तुम्ही जवळच्या केंद्रात जावा आणि फक्त तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमचा आधार कार्ड, एक फोटो आणि फक्त ते फॉर्म घेऊन जातात आणि एक व्हेरिफाय करतात आणि तुमचं त्या नावाच्या बेसिसवर तुमची किती लिस्ट आहे, तुमचं 2002 मध्ये कुठं लिस्टमध्ये नाव होतं, हे सगळं ते व्हेरिफाय करतात आणि तुमच्याकडून फॉर्म भरून घेतात. ऑनलाईन प्रॉब्लेम काय होतं, की हे असे EPIC नंबर वगैरे आपल्याकडे नसतात. त्याच्यामुळे मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेल, की तुम्ही जवळच्या केंद्रामध्ये व्हिजिट केलेली बेटर राहील. ठीक आहे. ऑनलाईन थोडा प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. आता तुमचं सर्च युअर नेम इन लिस्ट, तर आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये नाव आहे की नाही हे सगळं सिलेक्ट करायचं. तुमचा स्टेट सिलेक्ट करा. इथे तुमचं ठीक आहे. तुमचं आता इथे बघा, इथं परत आता प्रॉब्लेम आहे की PS नंबर आणि नेम. हे सगळं थोडं मला टफ वाटतं, की म्हणजे ह्याच्यात आता काही आपल्याला पार्ट सिरियल नंबर वगैरे नसेल. हे खूप फील्ड्स आहेत इथे. ठीक आहे. तर तुम्ही बेटर वे हे ऑनलाईनच्या, मी तर असं सजेस्ट करेल की तुम्ही जाऊ नका. जवळच्या केंद्रात जा. फक्त आधार आणि एक फोटो घेऊन जायचा आहे. बाकी काही करायची गरज नाही. सगळं ते त्यांचा नंबर, EPCI नंबर काय असेल ते सगळं नंबर वगैरे ते व्हेरिफाय करतात. तुम्हाला फक्त तुमचं नाव सांगायचं आहे आणि तुम्हाला ID कार्ड एक व्हेरिफिकेशन प्रूफसाठी आणि तुम्ही स्वतः, बास एवढंच. बाकी काहीही करायची गरज नाही. ऑनलाईनच्या मी तर असंच म्हणेन की थोडं दूर राहावा, कारण ह्याच्यामध्ये खूप नंबर्स वगैरे आहेत. सबमिट डॉक्युमेंट हे सगळी ऑनलाईन प्रोसेस आहे. मी तुम्हाला ही स्क्रीन का दाखवतोय, कारण तुम्हाला समजून देण्यासाठी की बाबा सर म्हणजे काय, पण तुम्ही ऑफलाईन मोडमध्येच केलेलं बेटर राहील. तर हेच होतं की आजचा व्हिडिओचं ऑब्जेक्टिव्ह तोच होता की सर म्हणजे काय. आणि मी तुम्हाला हेच रिक्वेस्ट करेल की तुम्ही 17 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रामध्ये इलेक्शन कमिशनरचे सगळे अ, जे कमिटी आहे ते सगळे तुम्हाला हेल्प करेल आणि तुमचा फॉर्म वगैरे काही करेक्शन असेल, तुमचं डुप्लिकेट नाव असेल किंवा नसेल, तर तुम्ही ॲड करू शकता आणि तुमच्या लिस्टमध्ये तुम्ही एक सगळं व्यवस्थित करून 17 तारखेच्या आत सबमिट करू शकता. ऑनलाईन न जाता तुम्ही ऑफलाईन मोडमध्ये जावा, ही माझी रिक्वेस्ट आहे. फक्त जाताना ID कार्ड, एक आधार घेऊन जावा, आधार ID प्रूफ
आणि तुमचा एक फोटो घेऊन जावा. बाकी काही नाही. ठीक आहे. तुमच्या सेंटरमध्ये जावा, ते सगळं ई-पी-सी नंबर वगैरे काय असेल ते सगळं प्रोसेस करून घेतात आणि तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही. तर ठीक आहे मित्रांनो, अशाच हेल्पफुल, जर तुम्हाला माहिती ही हेल्पफुल वाटली असेल किंवा खरंच युजफुल वाटली असेल तर अ, तुम्हाला व्हिडिओ हा नक्की आवडेल. आणि जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. अशाच नवीन-नवीन अपडेट्ससाठी तुम्हाला माहिती पुरवण्याचा पूर्ण मी प्रयत्न करेन. ओके. थँक यू.